जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी ज्या वृत्तपत्रामध्ये राहुल गांधींचे लेख प्रसिद्ध झाले, त्या लेखांची चर्चा का होते? त्या लेखावर उत्तर देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत आणि या लेखाचा संदर्भ काय? या लेखांमुळे भारतीय जनता पक्षामध्ये जो हलचल माजली आहे, जी चलबिचल झाली आहे, त्याचा सविस्तर आढावा किंवा सार आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तेव्हा आपण जर या आपल्या लाडक्या चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तेव्हा चला वळूया आपण राहुल गांधींच्या लेखाकडे. राहुल गांधींनी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही वृत्तपत्रामधून एक लेख लिहिला आणि त्या लेखामधून 5 प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग याच्यावरही ताशेरे उडले की निवडणूक आयोगाने यामध्ये सारासार संगनमत करून भारतीय जनता पक्षाला विजयी केलं. कारण भारतीय जनता पक्षाची कुठेही हवा नसताना, लोकसभेमध्ये पूर्णतः महाविकास आघाडी 30-32 खासदार निवडून आले असताना 5 महिन्यामध्ये असं काय घडलं की यांचे 237 आमदार निवडून येऊ शकतात? एवढा मतामध्ये डिफरन्स होतो कसा? त्यावर त्यांनी मतदार याद्यामधील घोळ, 2019ला झालेलं मतदार याद्या आणि 2024च्या लोकसभेच्या मतदार याद्या याच्यामध्ये 31 लाखाचं मतदान वाढलं आणि त्यानंतर मात्र 2024 लोकसभा ते 2024 विधानसभा या काळामध्ये 81 लाख मतदार वाढतात. शेक काय? आणि काही ठिकाणी ज्या मुस्लिम बहुल भागात भारतीय जनता पक्षाला मतदान होणार नाही, अशा ठिकाणी कित्येकांची नावं मतदार याद्यांमधून गायब केली. एका आधार कार्डावर 16 मतदार जोडले गेले. तेव्हा राहुल गांधींनी लिहिलेल्या लेखाला निवडणूक आयोगानं तर उत्तर दिलंच नाही, पण तातडीने न झोप घेता रात्रभर विचार करून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र उत्तर दिलं. खरंच देवेंद्र फडणवीस बांधील होते का या प्रश्नाचं उत्तर द्यायला? विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला होता का? नाही. हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला होता. पण निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाचे हातचं बाहुलं आहे आणि त्याची बदनामी थांबवण्यासाठी म्हणून फडणवीसांचा हा कारनामा. राहुल गांधींनी सांगितलं, जे भाजपाचे 87 उमेदवार विजयी झाले त्यामध्ये आणि अजित पवार राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या 25 मतदारसंघामध्ये जे उमेदवार विजयी झाले तिथल्या EVM मशीनची बॅटरी 95%, 97%, 99% होती. याचा अर्थ त्याची काही कुठली ऑटोमॅटिक बॅटरी आहे का की तिचे चार्जिंग संपतच नाही. आणि इतरत्र मात्र प्रत्येक EVM मशीनची बॅटरी कमीत कमी 40%, 50%, 60%, 65% होती. तेव्हा इथेच खरी संशयाची सुई राहुल गांधींनी हिरली आणि त्यामुळेच भाजपाचे जे 47 आमदार निवडून येणार होते त्याऐवजी त्यांचा आकडा 132 वर पोहोचला आणि जिथे शिंदेंचे 35 आमदार निवडून येणार होते त्यांचा आकडा 60 वर पोहोचला आणि ज्या अजित पवारांचे 12-15 आमदार निवडून येणार होते त्यांचा आकडा 40 वर पोहोचला. ही बाब खरं पाहिलं तर निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था, पण या काळामध्ये लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकली. तेव्हा त्यांनी साम दाम दंड भेद
सगळे पर्याय वापरून सगळ्या स्वायत्त संस्था ED CBI असेल, निवडणूक आयोग असेल अथवा न्यायालयासहित यांनी आपल्या ताब्यात घेतलं व आपला मनमानी कारभार चालवला. त्यामुळेच उद्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा बिहारच्या निवडणुका असतील, त्या तरी बॅलेट पेपरवर व्हाव्या म्हणून राहुल गांधींनी केलेली ही उठाठेव. आजही बिहारच्या सर्वेमध्ये राहुल गांधी सर्वात पुढे आहेत. पण निवडणुका झाल्यानंतर काय होणार आहे? महाराष्ट्रातही तेच होतं. एवढं सुनामीचं मतदान होतं का? एवढ्या सीट यापूर्वी कधी निवडून आहे कुठल्याही राज्यात येऊ शकल्यात का? तर याचं उत्तर निवडणूक आयोगाकडे नाही, किंवा असलं तरी निवडणूक आयोग देणार नाही. पण ही चापलुसी मात्र देवेंद्र फडणवीसांनी केली. आता प्रत्येक वृत्तपत्रामधून त्यांच्यावर टीकेचा भडेमार चालू आहे. पण गोदी मीडिया मात्र चूप आहे. कारण मीडिया कधीही भाजपा किंवा मोदी किंवा फडणवीसांच्या विरोधात बोलणार नाही. कारण त्यांच्याच भाडेतत्वावर चालणारी ही मीडिया आहे. राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूरबद्दलही प्रश्न उपस्थित केले. यापूर्वी कित्येक लढाया झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना प्रश्न 36 वर्षाच्या अटल बिहारी वाजपेयींनी विचारला होता. तेव्हासुद्धा 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं विशेष अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बोलावलं होतं. लाल बहादूर शास्त्रींनीही बोलावलं होतं. श्रीमती इंदिरा गांधींनीही बोलावलं होतं. मनमोहन सिंगांनी सुद्धा बोलावलं होतं. आणि यावेळेस मात्र 11 वर्षाच्या काळात एकदाही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान, हे स्वतःचा देवरूप मानणारे, स्वतःला महामानव मानणारे, हे कधी पत्रकारासमोर येत नाहीत, न देशाला आपल्या झालेल्या युद्धाची हानी अथवा फायदा याबद्दल माहिती देण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलवत नाहीत. तेव्हा आता मोदींचे अच्छे दिन येण्याच्या ऐवजी बुरे दिन यायला सुरुवात झाली आहे आणि मोदींची गच्छंती आता अटळ आहे. कदाचित जर राहुल गांधींनी आणखी रेटा लावला तर मात्र महाराष्ट्रात पुन्हा नव्याने निवडणुका होऊ शकतात. हेही तेवढंच खरं आहे. राहुल गांधींना पप्पू म्हणणारे, बकवास म्हणणारे, आता यांना जमीन उकरायची वेळ आलेली आहे. राहुल गांधींचा शब्द खरा ठरतो आहे. राहुल गांधींनी त्यावेळेस सांगितलं होतं, ज्यावेळेस विजय मल्ल्या पळून गेला, नीरव मोदी पळून गेला, त्यावेळेस त्यांनी हात वर केले. पण आता या 8 दिवसातलं जर विजय मल्ल्याचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल, वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल किंवा TV वर ऐकलं असेल, तर मल्ल्या म्हणतो तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटून मी विदेशात गेलो. याचा अर्थ त्याला पळवण्या पाठीमागे यांचाच हात होता. आणि आज राहुल गांधींचा शब्द खरा होताना दिसतो आहे. तेव्हा हे भ्रष्ट आणि असत्याच्या मार्गाने आलेलं सरकार लवकरात लवकर याची गच्छंती अटळ आहे, हेही लक्षात ठेवा. जय जाऊ, जय शिवराय. हा व्हिडिओ पाहून आपणास काय वाटतं ते कमेंटद्वारे कळवा.